राज्यामध्ये आणखी एका पक्षाचे आगमन झाले असून महाराष्ट्रभर खळबळ उडालेली आहे। या पक्षाचे उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव, बेरोजगारांना रोजगार, पदवीधर विद्यार्थ्यांना पदवीनुसार नोकऱ्या, कारखानदाराच्या मालाला योग्यरित्या भाव मिळावा, अनेक योग्य समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये या पक्षाचे आगमन झालेले आहे। ज्या लोकांना राजकारणात चांगले काम करूनही तात्पुरते वापरले जाते त्यांनी या पक्षात प्रवेश करण्यात हरकत नाही, असे प्रदेश अध्यक्ष अमित वेरुळकर यांनी पत्रकाराशी बोलताना आपले मत स्पष्ट केले। भारतीय रेल्वेमध्ये अस्वच्छतेचा गंभीर प्रश्न, उपसंपादक आदेश पाठक। भारतीय रेल्वेचे नवजीवन एक्सप्रेस गाडी क्रमांक 12665 मध्ये स्वच्छतेचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या गाडीतील संडास बाथरूममधून पाणी गळती होऊन थेट प्रवाशी डब्यात शिरले आहे। त्यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। गळतीमुळे अनेक प्रवाशांचे सामान घाणेरड्या पाण्याने पूर्णपणे ओले झाले असून डब्यातील दुर्गंधी पसरली आहे। या परिस्थितीमुळे प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे। याच डब्यात इंडिया टीव्ही या वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी आदेश पाठक हेही प्रवास करत होते। प्रवाशांनी वारंवार तक्रार करूनही संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांकडून या समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले अशी माहिती समोर येत आहे। प्रवाशांच्या आरोग्याला आणि सुरक्षतेला धोका निर्माण होऊन असा प्रश्न निर्माण झाला असता भारतीय रेल्वे प्रशासनाने या प्रकारची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कारवाई करावी, तसेच गाड्यांमधील स्वच्छतेबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे। मी SR सोनोले, मी नवजीवन गाडीमध्ये धामणगाव ते चंद्रपूर प्रवास करत आहे। वॉश बेसिन जे आहे ते पूर्ण लीक झालं, ते भरून गेलं आहे। लोकांना घाणमध्ये ते पॅक झालं आहे। पूर्ण हा पाणी या आपल्या डब्यामध्ये पूर्ण फैललेला आहे। लोकांच्या जागासुद्धा ओल्या झाल्या आहे। जो उभं राहायला सुद्धा लोकांना जागा नाही आहे।